सांगितलं शासकीय विधेयके सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36। अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। कोणाला बोलत? हो, बोला सुधीर भाऊ बोला। या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यात आणखी सुधारणा करण्याकरता विधानसभा विधेयक क्रमांक 36 याला अध्यक्ष महाराज मी समर्थन करण्यासाठी जरी उभा असलो तरी माननीय मंत्री महोदयांना काही महत्वपूर्ण सूचना करायच्या आहे। हे खरं आहे की राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय व सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने वाटचाल होते आहे। देशामध्ये सर्वात वेगाने वाटचाल होणारं राज्य उद्योग क्षेत्रामध्ये हे महाराष्ट्र आहे। पण अध्यक्ष महाराज काळजी घेण्याची आवश्यकता आहे। नजर हटी दुर्घटना घटी। रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा हा बोर्ड आपण वाचतो। सन्माननीय मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक काही प्रश्न या संदर्भात आहे ज्याची सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे। आपण 75 कोटीवरून आता कर्ज घेण्याची मर्यादा ही 6000 कोटी करताय। 80 पट जेव्हा तुम्ही कर्ज घेण्याची मर्यादा वाढवत आहात, आवश्यकता असेल कर्ज घेतलंच पाहिजे अध्यक्ष महाराज। पण अध्यक्ष महाराज हे कर्ज घेताना समतोल, संतुलन आणि आमच्याही भागातला औद्योगिक विकासाला निधी उपलब्ध करणं आणि या कर्जातून या महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रामध्ये समतोल विकास होण्याची आवश्यकता आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधलं ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDC याच्या एकूण पायाभूत सुविधांचा प्रस्ताव साधारणतः दोन्हीही एकत्र केली तर एक 80-90 कोटीचा प्रस्ताव हा तुमच्या विभागाकडे प्रलंबित आहे। तुम्ही इतर क्षेत्रातल्या मग तळेगाव फेज 1, 2, 3, 4, 5 तुम्ही हे पैसे कर्ज घेता, पण त्या कर्जामध्ये आम्ही सुद्धा वाटेकरी आहोत ना। ते कर्ज काही एकट्या तळेगाव MIDC साठी घेतलं जात नाही, महाराष्ट्राच्या उद्योगासाठी घेतलं जातं। म्हणून या संदर्भात कर्ज घ्या, 6000 कोटी नव्हे, अजून एक शून्य वाढवा, पण त्या कर्जामध्ये हिंगणघाट दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये चंद्रपूर दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये गडचिरोली सुद्धा दिसलं पाहिजे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक पाठिंबा देताना अध्यक्ष महाराज माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या संदर्भातला जो प्रस्ताव तुमच्या विभागामध्ये प्रलंबित आहे त्याला या 8 दिवसामध्ये आपण मंजुरी देऊन ताबडतोब पायाभूत सुविधा चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि ताडाली MIDC मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण मदत करावी। आज अध्यक्ष महाराज विदर्भ वैधानिक मंडळ नाही। माझी दुसरी मागणी आपल्याला आहे की आपण मोठ्या प्रमाणावर डावोस जाता। अतिशय जेव्हा तुमचे फोटो पाहतो आम्हाला आनंद होतो की उदय सामंतजीचा फोटो इतका स्मार्ट दिसतो अध्यक्ष महाराज की एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शक डायरेक्टरांनी पाहिलं तर चित्रपटात काम देईल, सूट बोट कोट। पण डावोस मधून जेव्हा उद्योग येतात तेव्हा आमच्याही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून दुसरी मागणी मंत्री महोदय की तुम्ही एकदा व्हाईट पेपर काढा। व्हाईट पेपर म्हणजे व्हाईट नाही, आपल्याला व्हाईट पेपर काढायचा आहे, श्वेतपत्रिका काढा की ज्यामध्ये तुमचा औद्योगिक बॅलन्स कसा आहे। अन्यथा 6000 कोटी एका क्षेत्रात एका जिल्ह्यात खर्च कराल, तुम्हाला आमची मंजुरी आहे, पण तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा की विदर्भामध्ये किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, मराठवाड्यात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, महाजन साहेबांच्या उत्तर महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, पश्चिम महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे। अध्यक्ष महाराज ही श्वेतपत्रिका काढण्याचा शब्द तुम्ही निश्चितपणे द्याल असा मला विश्वास आहे। आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, औद्योगिक विकास झाला पाहिजे का अध्यक्ष महाराज? झालाच पाहिजे। पण अध्यक्ष महाराज यावर आता एक सर्वंकष चर्चा सुरू झाली आहे।
1820 मध्ये औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1820 मध्ये झालं. तेव्हा एक स्वप्न रंगवल्या गेले. ते स्वप्न होते अध्यक्ष महाराज की औद्योगिक क्रांतीनंतर सर्वांचं जीवन सुखी होईल, समाधानी होईल. पण अध्यक्ष महाराज आज एक गोष्ट लक्षात येत आहे की सुखी समाधानी किती झालं हे तर तपासण्याची यंत्रणा आपल्या देशात तर कुठं नाही आहे. पण अध्यक्ष महाराज जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने हे तपासलं तेव्हा आम्ही हॅपीनेस इंडेक्स मध्ये आमचा देश नाही आहे. हॅपीनेस इंडेक्स मध्ये ते देश आहे ज्यांनी पर्यावरणावर प्रचंड प्रेम केलं. उद्योग आणलेत पण ते उद्योग सुद्धा प्रदूषण करणारे नव्हते. आता गडचिरोलीमध्ये माननीय मंत्री महोदय तुम्ही मोठ्या प्रमाणावर उद्योग आणताय, आणलं पाहिजे, स्वागतच केलं पाहिजे. पण आपली कथा त्या मिडास सारखी होता ना कामा नये की जिथं हात लावला तिथं सोनं झालं. बायकोला हात लावला सोन्याची लागली, पोरीला हात लावला सोन्याची लागली आणि अन्नाला हात लावला सोन्याचं झालं आणि तो उपाशी मेला. उद्योग यावेच पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना अध्यक्ष महाराज आपण एक बिल मंजूर केलं. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकरी संघर्ष कृती समिती यांनी गडचिरोलीच्या जमिनी घेताना त्यांचीही काही भूमिका आहे, त्यांचाही आवाज आपण ऐकला पाहिजे. अध्यक्ष महाराज राजेशाही असताना आपले ती कथा माहिती आहे की एका बैलानी घंटा वाजवली म्हणून राजानी त्यालाही न्याय दिला. हे तर जिवंत माणसं आहे. आणि गडचिरोलीचं मी तुम्हाला निवेदन देतो. गुरवला, हिरापूर, शिरपूर, चक, राखी या गावातील जमिनी तुम्ही अध्यक्ष महाराज भूसंपादन करणार आहात. आता भूसंपादन करायचं असेल तर अध्यक्ष महाराज त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. उदय सामंतजी संवाद करण्यामध्ये उत्तम आहेत याची मला जाणीव आहे आणि मीही अनुभवला जेव्हा ते अनेक पक्षाच्या आमदारांशी संवाद करतात तर ते यांच्याच पक्षात येऊन जातात. इतका उत्तम संवाद त्यांचा, अतिशय उत्तम संवाद आहे. माझी त्यांच्या समोर एकच मागणी आहे की असाच प्रेमाचा, स्नेहाचा संवाद हा गडचिरोलीच्या शेतकऱ्यांच्या सोबत तुम्ही करावा, त्यांचं मन जिंकावं, आशीर्वाद घ्यावा आणि भविष्यामध्ये अध्यक्ष महाराज अशीच तुमची औद्योगिक प्रगतीची घोडदौड आणि तुमची राजकीय घोडदौड अशीच वेगाने व्हावी ही तुमचा मित्र म्हणून सदिच्छा आहे. पण या प्रश्नांचं उत्तर दिलं तरच घोडदौड होईल एवढं मात्र लक्षात ठेवून उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव. माननीय अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 36 या विधेयकावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक जर आपण पाहिलं तर आपलं हे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अध्यक्ष महोदय 22 जूनला सुरू झाले. 22 जूनला. आणि सरकारच्या तर्फे मंत्री महोदय आपण अध्यादेश किती तारखेला काढला? 16 जून 2026ला अध्यादेश आपण काढला. म्हणजे अवघ्या 6 दिवसावर अध्यक्ष महोदय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि सरकारतर्फे, शासनातर्फे हा अध्यादेश काढण्यात आला. तो 16 जूनला काढण्यात आला. आणि म्हणून माझा प्रश्न आहे मंत्री महोदय की अशा 6 दिवसामध्ये असं काय आभाळ कोसळलं होतं किंवा या 6 दिवसामध्ये आपण जर 6 दिवसानंतर हे विधेयक म्हणून जर सभागृहासमोर आणलं नसतं, अध्यादेश काढला असता तर किती रोजगार डुबणार होता, किती रोजगार या राज्यातून बाहेर जाणार होता, किती लोकांना रोजगारापासून वंचित राहावं लागणार होतं. या 6 दिवसामध्ये आपण कोणकोणते रोजगार, कोणकोणत्या कंपन्या, कोणकोणते व्यवसाय, कोणकोणते उद्योग आपण या 6 दिवसामध्ये या राज्यामध्ये आणले आणि म्हणून ते आपण आणू शकलो नसतो. म्हणून आपल्याला 6 दिवसाकरता हा अध्यादेश काढावा लागला. याचा आपण खुलासा करण्याची आवश्यकता आहे. या विषयामध्ये एवढाच फक्त माझा प्रश्न आहे. मुद्दा काय की 1975 साली ज्या वेळेला आपण हा कायदा केला त्यावेळेला याच सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर करता किंवा कुठल्याही सोयी करता किंवा एखादे नवीन उद्योग MIDCचं एक्सपान्शन वगैरे करता सगळ्या करता त्यावेळेला आपण 75 कोटी रुपये हा निधी उभा करू शकत होतो.
तो बाजारातून असेल, तो गव्हर्नमेंटकडून असेल, कुठूनही असेल, 75 कोटी रुपयापर्यंत आपल्याला त्याची मर्यादा होती, हे आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि 1975 ते आता 2026 म्हणजे 51 वर्ष झाली. या 51 वर्षामध्ये आपण ह्या आपली मर्यादा आर्थिकदृष्ट्या वाढवू शकलो नाही, आणि म्हणून आताच्या सद्य परिस्थितीमध्ये ही आर्थिक मर्यादा वाढवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. या मताशी आम्ही सहमत आहोत, त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून आपण ही आता 6000 कोटी रुपयावर ही मर्यादा घेऊन गेला. अध्यक्ष महोदय, संपूर्ण राज्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण कधीतरी या गोष्टी सभागृहासमोर ठेवल्या पाहिजेत. आपण नवनवीन कायदे करत आलो. एक काळ असा होता की कुणी उठावं, अर्ज करावा, ज्याचे कोणाचे संबंध असतील, ज्याचा कोणाचा कुठे काय लागेबांधे असतील, त्यांना ताबडतोब MIDC मध्ये प्लॉट मिळत होते आणि ते प्लॉट घेऊन ठेवायचे. आणि मग ठरल्या वेळेला ज्या कारणास्तव आपण हे प्लॉट दिले, त्या कारणास्तव किंवा त्या वेळेमध्ये ते प्लॉट डेव्हलप करायचे नाही, त्या ठिकाणी कंपनी आणायची नाही, त्या ठिकाणी कामगार किती रोजगार आपण देणार, ज्याच्या आपण घोषणा करत असतो, ते घोषणा प्रत्यक्षपणे कृतीमध्ये उतरल्या का, याचा कधीही आपण लेखाजोखा घेतला नाही, याचा कधीही आपण आढावा सुद्धा घेतला नाही, कधीही आढावा घेतला सुद्धा नाही. आज आपल्याकडे नियम असा आहे, कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालंय की नाही मला माहित नाही, परंतु एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारचा व्यवसाय तयार झाला, उद्योग तयार झाला, तर तिथल्या स्थानिक तरुणांना 80% रोजगार दिला गेला पाहिजे. आणि 80% रोजगार देण्याचं कायद्यानं बंधन आहे, असं या सभागृहामध्ये अनेक वेळा आम्ही ऐकलं. मग या कायद्यानं बंधन असलेल्या या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे, कोण करणार? तर या सभागृहामध्ये अनेक वेळेला मी ऐकलेलं आहे की ते जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये आढावा घ्यायचा. जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळतो की नाही मिळतो हे बघण्याचं काम त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आहे, असं या सभागृहामध्ये मी अनेक वेळा ऐकलं. पण आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं तर जिल्हाधिकारी स्पष्ट सांगतात की आमचा ह्या विषयाशी काही संबंध नाही, आमचा ह्या विषयामध्ये काही कंट्रोल नाही, आमच्याकडे ही कुठली जबाबदारी दिलेली नाही, आम्ही या विषयाचा कधी आढावा घेत नाही, आम्ही कधी आमची मीटिंग घेत नाही, हे जिल्हाधिकारी मंत्री महोदय स्पष्टपणे सांगतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या भागामध्ये जो उद्योग येईल त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याकरता, रोजगार मिळण्याकरता म्हणून तो रोजगार मिळतो की नाही मिळतो याच्यावर कंट्रोल म्हणून ही जबाबदारी कुठल्या तरी एखाद्या IAS ऑफिसरच्याकडे असली पाहिजे. आणि म्हणून ती जबाबदारी देण्याचं काम आपण करावं की जेणेकरून तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, स्थानिक भूमिपुत्रांना मंत्री महोदय त्या ठिकाणी न्याय मिळेल. त्याचबरोबर या जमिनी ज्यांनी घेऊन ठेवल्या आणि प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कारखानदारी आणली नाही, त्यांच्या जमिनी काढून घेण्याचा कायदा अनेक वेळेला या सभागृहामध्ये आल्याची चर्चा सुद्धा माझ्यासारख्या सदस्याने अनेक वेळा ऐकलेली आहे. प्रत्यक्षपणे तशा पद्धतीची कारवाई होते का, झाली का, झाली असेल तर त्या संदर्भातली कधीतरी माहिती या सभागृहासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण रोज नवनवीन MOU करतोय, रोज नवीन करारनामे करतोय. वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचत असतो की अमकी कंपनी 50,000 कोटीची, 1,00,000 लोकांना रोजगार, तमकी कंपनी 20,000 कोटीची, 20,000 लोकांना रोजगार, ही कंपनी 15,16,000 कोटीची, 15,00,000 लोकांना रोजगार. मंत्री महोदय, सध्याचा हा सगळा संपूर्ण जो जमाना आहे, हा जमाना ॲटोमायझेशनचा जमाना आहे. याच्याकडे आता मॅन्युअली काम करण्याचा प्रकार फार कमी झालाय. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण किती लाख कोटीचे रोजगार या ठिकाणी MOU करतो, करारनामे करतो, तितके लाख लोक रोजगार म्हणून आपण तिथल्या लोकांना रोजगार देऊ असं आपण जाहीर करतो. परंतु सद्य परिस्थिती बघता ही सगळं शक्य आहे का, हे एकदा कधीतरी वास्तव म्हणून महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि देशामध्ये बेकारांचा आकडा हा आता जवळजवळ एकूण पॉप्युलेशनच्या 60% गेलाय. सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा 60% लोक बेकार आहेत. काल परवाच एक कुठेतरी मी अहवाल वाचला की आपला देश हा लोकांना रोजगार देण्यामध्ये पूर्णपणे बऱ्याचशा अंशी अपयशी ठरतोय. आणि तिसऱ्या बाजूनं माझं चुकत असेल तर करेक्ट करा, AI चं आपण खूप मोठ्या कौतुक करतोय.
AI अवेलेबल करा, AI त्या ठिकाणी वापरा, AI चा उपयोग करून घ्या, AI टेक्नॉलॉजी अडॉप्ट करा, वगैरे 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 वगैरे. मी आज सांगतो तुम्हाला, ही टेक्नॉलॉजी आपल्या देशाला, आपल्या राज्याला मंत्री महोदय महागात पडणार आहे. 100% महागात पडणार आहे. ही टेक्नॉलॉजीचं मी स्वागत करतो, कौतुक करतो, पण ही टेक्नॉलॉजी तरुणांच्या मुळावर येणार आहे. आपल्या देशातलं, आपल्या राज्यातली लोकसंख्या एवढी आहे, आपल्या राज्यामधले, देशामधले एवढे तरुण दिवसागणिक सुशिक्षित होऊन सुशिक्षितांचे कारखाने आपण उभे केलेत, पण ते सुशिक्षित बेरोजगार बाहेर पडत असताना त्यांच्या रोजगाराची खऱ्या अर्थानं हमी आज तुम्ही कितीही सांगा. तुम्ही इथं आता जोरदारपणे माझे मुद्दे खोडाल, मला सगळं माहिती आहे, ते तुमचं काम आहे, पण खाजगीमध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही की तुम्ही मंत्री असलात तरी सुद्धा जर उद्या मनामध्ये आणलं तर अमुक एका कंपनीमध्ये 50-100 पोरं मी लगेच लावू शकेन, हे तुम्ही खाजगीमध्ये कबूल करू शकत नाही आणि लावू शकत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी आणली तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमानं आपली माणसंच तिथं आता काम करणार नाहीये. आपली माणसांची गरजच नाहीये. आपल्या ज्या कंपन्यांमध्ये ज्या प्रोडक्शन करते, ज्या उत्पादना करता माणसांचीच गरज जर पडणार लागणार नसेल तर AI टेक्नॉलॉजी म्हणून तो रोबोट का काय तो काम करणार असेल तर आपल्याकडे किती बेरोजगारांचा कारखाने, बेरोजगारांची संख्या उभी राहील आणि बेरोजगार तरुण किती आपण निर्माण करणार आहोत. आणि त्यांना उद्या या राज्यामध्ये त्यांच्या मनामधला असंतोष जर उफाळून आला तर त्यांना आपण कसं कंट्रोल करणार आहोत याचा विचार कधीतरी आपण करण्याची गरज आहे. याचा विचार आपण केला असेल करा, पण ती करण्याची गरज आहे. आणि म्हणून मंत्री महोदय त्या जागा सुद्धा घेत असताना त्या जागा आल्या की नाही ते सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याकरता म्हणून तिथे कोणाची तरी जबाबदारी द्यावी लागेल. तुम्ही इथे मंत्री म्हणून आहात, एक नवीन कंपनी आपल्या एरियामध्ये झाली मोठी, कोको कोला सारखी कंपनी झाली. आज तुम्हाला सुद्धा, तुमच्या लोकांना सुद्धा आतमध्ये जाता येत नाही. आम्ही तर विरोधी पक्षाचे लोक आहोत. काय मजाल आहे त्या लोकांची, काय मस्ती आहे त्या लोकांची, किती मस्ती आहे. गेटवर गेल्यानंतर लोकप्रतिनिधीला सुद्धा आतमध्ये घेत नाहीत. तुम्हाला पण तोच अनुभव आहे, तुम्ही जाहीरपणे कबूल करणार नाही. त्या भागामध्ये अशा प्रकारची जॉब ओरिएंटेड कंपनी येते आणि त्या ठिकाणी स्थानिक पोरं आमच्याकडे येतात, मुलं येतात आणि सांगतात साहेब चला एखादं पत्र द्या, एखाद्या गेटवर चला. आम्ही कधीही पक्षीय दृष्टिकोन माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच ठेवला नाही. स्थानिकांना न्याय द्या म्हणून सांगतो. आज तुमच्या ह्या राजवटीमध्ये त्या कंपनीमध्ये कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला एंट्री नाही, अजिबात एंट्री नाही. कुठून आली ही मस्ती? ही मस्ती आली कुठून? तुम्ही त्या ठिकाणी पोरांना घ्या, मुलांना घ्या, कामं द्या, देऊ नका, पण आज गेटच्या आतमध्ये तिथं कोणाला प्रवेशच द्यायचा नाही. पोलीस अक्षरशः त्यांचे वॉचमन म्हणून त्या ठिकाणी गेटवर लाईन लावून उभे राहतात, वॉचमन म्हणून त्या कंपनीचे. कुणी तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, एखाद्या ठिकाणी भानगड झाली, एखाद्या ठिकाणी गरज झाली, एखाद्या महिलेचा त्या ठिकाणी छेडछाड झाली, एखाद्या महिलेवर काही अत्याचार झाला तर पोलिसांना पहिल्यांदा तक्रार द्यावी लागते तिथं पोहोचण्याकरता, म्हणून कितीतरी वेळ आणि कितीतरी दिवस लागतात. पण या कंपन्यांचे एवढे बटीक झालेले पोलीस आहेत की नुसता साधा त्या कंपनीतल्या एखाद्या माणसानं फोन केला तरी शेकडो पोलीस हा म्हणताना सगळं कामधंदे सोडून या कंपन्यांच्या गेटवर उभे राहतात. ज्या एरियामध्ये मंत्री महोदय ह्या कंपन्या उभ्या राहतात त्या भागातल्या पोरांना नोकऱ्या नको, त्या भागातल्या लोकांना रोजगार नको, त्या भागातल्या लोकांना किमान त्या ठिकाणी कुणीतरी चर्चा करायला नको, त्या भागातल्या लोकांशी कोणी ना कोणीतरी बोलायला नको. आज आपण दुसरी कंपनी, तुम्हाला माहित आहे की तुम्ही या रत्नागिरी जिल्ह्यातल्या, मी त्या जिल्ह्यातला आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक सारखी कंपनी आज कंपनी आपल्या भागामध्ये आहे. अख्ख्या देशामधून त्याच्यावर टीका टिप्पणी होती आहे. जवळजवळ 200 दिवसापेक्षा जास्त तिथले ग्रामस्थ उपोषणाला बसलेत. 200 दिवसापेक्षा जास्त ग्रामस्थ अध्यक्ष महोदय उपोषणाला बसलेत. आळीपाळीनं जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा भेटण्याचं सौजन्य दाखवलं नाही. 200 दिवसामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब एखाद्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन भेटण्याचं सौजन्य दाखवलं. ही मस्ती येते कुठून? ही मस्ती येते कुठून? त्यांचं चूक आहे का, बरोबर आहे का, त्यांचं म्हणणं काय आहे याच्यावर चर्चा होऊ शकते, याच्यावर वादविवाद होऊ शकतात. परंतु असे लोक जर उपोषणाला बसले असतील, आंदोलनाला बसले असतील तर त्यांना साधं भेटण्याचं सौजन्य सुद्धा कोणी दाखवायचं नाही. ही मस्ती येते कुठून? यांना कोणतरी पाठीशी घालते म्हणून ही मस्ती येते. त्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेटायला तयार नाहीत, आमचे सरकारी अधिकारी भेटायला तयार नाहीत,
आमच्यासारखे लोक गेले तर ताबडतोब गुन्हे त्याच्यावर दाखल खरं तर मी त्या MIDC एरियामध्ये कधी जात सुद्धा नाही, अजिबात. माझ्या मतदारसंघामध्ये आहे, पण मी कधी पाऊल सुद्धा टाकत नाही, कशा करताही टाकत नाही. कोणाला काय अडीअडचण झाली, दुर्घटना घडली तरच फक्त मी जातो, अन्यथा मी जातच नाही तिकडे, खरं सांगायला गेलं तर. पण मंत्री महोदय, अशा लोकांना कुठेतरी कुठे ना कुठे तरी, आणि तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, त्या जिल्ह्याचे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, अशा जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला आपला दरारा निर्माण करावा लागेल. कुठे ना तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण असे कोणी शिरजोर होता कामा नये. शिरजोर शेवटी झाले असे लोक आपल्याला माहित आहे. पोलीस सुद्धा, त्यांचे सुद्धा संबंध दारूवाल्याजवळ, मटकेवाल्याजवळ, सगळ्यांजवळ असतात. पण आपल्याला थोडे वरचढ होतात असे वाटले की पोलीस त्यांना जाग्यावर आणतात, त्यांचं अस्तित्व ते कायम राखून असतात, त्यांचं स्वतःचं एक महत्व ते बिलकुल कमी करू देत नाहीत. असं होत नाही की ते हप्ते घेतात म्हणून आपलं महत्व कमी करून घेतात, असं होत नाही, असं होत नाही. तो दरारा राहिलाच पाहिजे, आणि म्हणून आपण तो एक विचार करावा. मंत्री महोदय, आपण जिल्ह्यातले आहात, जिल्ह्यामध्ये आपण किती रोजगार आणलेत, काय आणलेत, मागदे मला एकदा उत्तर दिलं होतं तुम्ही, नाही अशातला भाग नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट उत्तर दिलं होतं. मी तुमच्यावर मनापासून नाराज आहे, मी नाराज आहे. आपण मंत्री झालात, राजकीय आपले मतभेद काही असतील, वैयक्तिक तर आपले मतभेद अजिबात नाहीयेत, हे तर तुम्हाला अन्याय आहे. आपण मंत्री झाल्यानंतर मी आपल्याला स्वतःहून भेटायला आलो. भेटायला आल्यानंतर पहिलं पत्र मी आपल्याला दिलं की मी ज्या राज्यमंत्री होतो, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, सचिन भाऊ अहिर त्यावेळेला MIDCचे राज्यमंत्री होते, त्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय मी MIDC मंजूर करून घेतली, MIDC मंजूर करून घेतली. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला विरोधच, हे मी मान्यच करतो. आणि म्हणून त्यावेळेला सन्मान्य सुभाषराव देसाई हे त्यावेळेला उद्योग मंत्री होते, त्यांच्याकडे माझे विरोधात राजकीय विरोधक लोक गेले आणि त्यांनी सांगितलं ही MIDC रद्द करा. मी जाऊन त्यांना भेटलो आणि देसाई साहेबांना सांगितलं, मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मला मान्य आहे, माझ्या भागामध्ये तुम्हाला MIDC मध्ये मला मदत काही करता आली नाही, हरकत नाही, तुम्ही करू नका, पण ही मी मोठ्या मुश्किलनं ही MIDC मंजूर करून घेतली आहे, ही मात्र तुम्ही आमच्याच लोकांच्या नादाला लागून रद्द करू नका. त्यांनी माझ्याकडे चर्चा केली. ते म्हणले, भास्करराव, 4000 एकर जमीन कोकणासारख्या ठिकाणी, 4000 हेक्टर जमीन, ही जमीन कोकणासारख्या ठिकाणी लागते, देणार कुठून? मी म्हटलं, चुकतंय साहेब, काहीतरी तुम्हाला माहिती चुकीची आहे. मी त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यावेळेला झालेला सरकारी निर्णय त्यांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, फक्त 500 ते 600 एकर म्हणजे उणीपूर्वी 300-350 हेक्टर जमीन फक्त दिली तरी आपण इथे MIDC उभी करू. ही जमीन घेत असताना कोणालाही जबरदस्ती नाही, जे कोणी देऊ इच्छितात त्यांचीच फक्त आपण जमीन घेणार. एवढं करत असताना अध्यक्ष महोदय, आमच्या कोकणामध्ये बागायती आहे, एक जरी कलमाचं झाड म्हणजे हापूस आंब्याचं झाड जात असेल तरी मी आग्रह धरणार नाही, एकही काजूचं झाड जात असेल तरी मी आग्रह धरणार नाही, एकही घर कोणाचं जाणार असेल तरी मी आग्रह धरणार नाही. यातलं काहीही होत नाहीये, काही. एवढं करून जे कोकणाला केमिकल कारखान्यांना विरोध आहे, अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की मी इथे केमिकल कारखाना आणलेला नाही, आणणार नाही, कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, लिखित स्वरूपामध्ये रेकॉर्ड आहे. आपण तिथं एक टेक्सटाईल पार्क आणलं. काय टेक्सटाईल पार्क अध्यक्ष महोदय होतं? तयार कापड घेऊन जायचं, त्याला साईज प्रमाणे कटिंग करायचं, त्याला काजबटन करायचं, त्याला इस्त्री करायची, पॉकेटमध्ये आपल्या बॉक्समध्ये बंद करायचं आणि ते परदेशामध्ये पाठवून किंवा जिथे कुठली ऑर्डर असेल तिथे पाठवून द्यायचं. दिवसाला 3 ते 4 हजार महिला काम करू शकतील, अशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद होती अध्यक्ष महोदय. का? 1982 साली गिरण्या बंद झाल्या, आणि गिरण्या बंद झाल्या त्यावेळेला आपण जर बघितलं तर त्या गिरण्यांमध्ये काम करणारी माणसं ही सातारा जिल्हा आणि कोकणातली जास्त होती. त्यामुळे मुळातच कोकणातल्या लोकांच्या जीन्समध्ये या क्षेत्रामध्ये काम करण्याचं त्यामध्ये आहे, आणि म्हणून त्यांच्या रक्तातच तो गुणधर्म आहे की ते काम करायचं, म्हणून ते आपण आणलं. दुसरं आपण आणलं, काय आणलं? लॉजिस्टिक हब आणला. दुसरं आपण काय आणलं? त्या ठिकाणी फूड पार्क आणला, आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की एकही केमिकल कारखाना आपण आणणार नाही, एकही केमिकल कारखाना आपण आणणार नाही, हे मी स्वतः सांगितलं होतं. आमच्या बाजूला बंदरं आहेत, त्या ठिकाणी RGPPL म्हणजे जुनं एनरॉन, त्याचं एक उत्तम प्रकारचं बंदर आहे. बाजूला त्या ठिकाणी आता रेल्वे स्टेशन आमच्या बाजूला आहे, रस्त्याची चांगली सोय आहे,
वीज पाणी बिणी भरपूर असल्यामुळं वीज पाणी वगैरे भरपूर असल्यामुळं हा कारखाना आणण्याची गरज आहे. आणि म्हणून मी मंत्री महोदयांना जाऊन स्वतःहून भेटलो. मंत्री महोदयांनी एक मुलाखत दिली की मला ते भेटलेच नाही. मी स्वतः जाऊन ताबडतोब त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही हे रद्द करू नका. मंत्री महोदय, ऐन निवडणुकीमध्ये 16 सप्टेंबर 2024 ला तुम्ही भर सभेमध्ये सांगितलं की इथं भास्कररावांचा आग्रह होता की ही MIDC रद्द करू नका, पण आम्ही ही एका तिथल्या माजी आमदारांच्या पत्रावर आणि शब्दावर आम्ही MIDC रद्द करीत आहोत. आमच्या कोकणातल्या लोकांनी पण भरभरून टाळ्या मारल्या आणि माझ्या विरोधात मतदान केलं. काय वाईट मी करतो तो मला माहित नाही. लोकांची लोकभावना सोडून द्या, पण आपण राज्यकर्ते म्हणून, आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपल्या भागाकरता आपण काय करतोय मंत्री महोदय याचा विचार केला पाहिजे. आपण ती MIDC रद्द केलीत, आज त्या गोष्टीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत मंत्री महोदय. त्या भागामध्ये आपण एकही दुसरा कुठला कारखाना आणू शकलात नाही. कोण किती या सभागृहामध्ये आमदार राहील, कोण मंत्री राहील न राहील, पण आपण केलेलं काम मात्र चिरंजीव राहील. लोकांना त्या कामातून 3 ते 4 हजार महिलांना जर रोजगार मिळाला असता. आणि मी आपल्याला वारंवार विनंती करत होतो की आता कोरोनासारखं संकट आलंय, त्यामुळं मुंबईमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्याला गावाच्या रोजगाराची किंमत कळली. तुम्ही हे रद्द करू नका. आपण रद्द केलं. राजकीय निर्णय तुमचा तुम्ही केलं. तुम्ही ते मला माहित आहे. तुम्ही सांगाल की मला लोक भेटायला आली. कोण भेटायला आली? आज सांगतो मी तुम्हाला, तुम्ही नावं सांगा, त्यातले एकाची पण जमीन त्या ठिकाणी नाही. एकाची सुद्धा. मी आपल्याला अट घातली होती मंत्री महोदय की त्यांना बोलवा, मला बोलवा, समोरासमोर बसा. जर त्यांची बाजू तुम्हाला योग्य वाटली रद्द करून टाका. मध्ये बातमी अशा उठल्या की भास्कररावांनी तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन घेतले. 1 इंच जरी जमीन माझी निघाली तरी मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन म्हणून मी सांगितलं. 1 इंच मी असं कधीच करत नाही. मी माझ्या तत्वानं जगलोय. अनेक वेळा सांगण्याचं काही बरोबर नाही. 1 इंच सुद्धा जमीन सुधीर भाऊ मी जर निघाली त्याही वेळेला आजही कधीही, तर मला तुम्ही मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन, पण रद्द करू नका. आपण हे रद्द केलं मंत्री महोदय. आज तागायत मी कधीही तुम्हाला एका शब्दानं बोललो नाही, रागवलो नाही, बडबडलो नाही. आपण अनेक वेळा भेटतो, पण आज तुम्ही या सभागृहामध्ये हे विधेयक घेऊन आलात. त्या निमित्तानं सभागृहात योगायोगानं मी आलो. खरं तर आज मी नव्हतो जिथं. योगायोगानं आलो आणि विधेयक किती नंबर जाणार तर 36 म्हणून 36 बघितलं तर तुमचंच निघालं. म्हणून तुम्हाला ही आठवण करून देतोय, तुम्ही करा. विरोधी पक्षाचा सदस्य मी एकमेव एकटा आहे, पण विरोधी पक्षाचे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत याचा विसर पडू देऊ नका. याचा विसर पडू देऊ नका की आपण त्या जिल्ह्याचे आहोत. शेवटी काय मी आजन्म राहणार नाहीये तिथं. हे तर बदलतच राहणार आहे. ही लोकशाही आहे. आज काल कोणतरी दुसरा बसला होता, त्याला लोकांनी उठवला म्हणून मला बसवला. ज्या दिवशी मी बसलो तिथूनच माझी उठायची वेळ सुरू होते. मला कोणतरी उठवणार आहे आणि दुसरा कोणतरी बसणार आहे. हे चालतच राहणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं तुम्ही जर काही आमच्याकरता कुठली जर योजना वगैरे काय आणणार असाल तर जरूर आणा. अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. आणि या विधेयकाच्या निमित्तानं 2-3 मुद्दे मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित केलेत. त्याला आपण उत्तर दिलं तर फार बरं होईल. आणि विशेष करून खास करून माझ्या ग्वागर विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडे जर कुठली योजना असेल, रोजगाराचा विषय असेल किंवा लोटे MIDC मध्ये तुम्ही जातीनिशी लक्ष घालणार असाल. मी 2 कंपन्यांची नावं घेतली, परंतु सगळेच कशा पद्धतीनं प्रदूषित पाणी काढून लोकांना छळतायत ते तुम्ही बघताय. आणि म्हणून तिथेही एखादी मिटिंग लावणार असाल तर निश्चितपणे आपण एकत्र बसून हा प्रश्न सोडवू. पण लक्ष द्यावं अशी विनंती करतो. जायचंय त्यांना नाही. बरोबर. मंत्री महोदय सावंत साहेब 2 मिनिटं. 2 मिनिटं. या विधेयकाला आमचा कुणाचा विरोध नाही. आम्ही सगळे समर्थन करतोय. आता जो वरिष्ठ सहकारी आमचे भास्करराव जाधव यांनी जो उल्लेख केला त्याच्या संदर्भात मी थोडस काय बोलू इच्छितो अध्यक्ष महोदय. आदरणीय उद्योगमंत्री म्हणून जे काही उदय सामंत जे आहेत त्यांचा अनुभव मला थोडासा वेगळा आलाय. म्हणजे भास्कररावांना वेगळा आला असेल, मला वेगळा आला. पण मी आमदार झाल्यापासून माझ्या परिसरामध्ये फार मोठी MIDC अध्यक्ष महोदय. म्हणजे लघु उद्योजक आहेत, मोठे उद्योजक आहेत, सगळ्या प्रकारचे उद्योग तिथे आहेत. IT कंपनी आहे,
ऑटोमोबाईल आहे, फार्मास्युटिकल आहे, सगळ्या प्रकारच्या कंपन्या तिथं आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, स्थानिक कंपन्या आहेत. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदा असे मंत्री पाहिलेत की ज्या ठिकाणी आम्ही लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मोठ्या इंडस्ट्री असेल, यांच्या ज्या ज्या वेळेस बैठक घेतल्या त्यावेळेस स्वतः मंत्री म्हणून उदयजी सामंत त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय. त्याच्याबरोबर भास्कररावांनी आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी एक मुद्दा उपस्थित केला, सारखा स्थानिक स्थानिक स्थानिक. स्थानिक या शब्दाची व्याख्या भास्कर भाऊ, मी त्यावेळेस सभागृहात नव्हतो, त्यावेळेस कदाचित उदयजी सामंत सुद्धा उद्योग मंत्री नसतील. अध्यक्ष महोदय, स्थानिक या शब्दाची व्याख्या त्यावेळेस ज्यावेळेस MIDC हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्यावेळेस स्थानिक या शब्दाची व्याख्या त्यावेळेसच्या ज्या पण काही राज्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी जी केलेली आहे ती जरा सभागृह पुढे एकदा मला वाटतं उदयजी सामंत यांनी मांडावी, मंत्र्यांनी मांडावी. अध्यक्ष महोदय, इथं प्रश्न येतो स्थानिक आणि दुसरा प्रश्न येतो भूमिपुत्र. स्थानिक या व्याख्येमध्ये भूमिपुत्र येत नाही अध्यक्ष महोदय. माझ्या माहितीनुसार भूमिपुत्र हा सुद्धा स्थानिक मध्ये घेतलाय. स्थानिक याची व्याख्या ज्यावेळेस भास्करराव आम्ही या ठिकाणी नव्हतो, आपण ज्येष्ठ मोठ्या भावासारखे आहेत आमच्याकडे, सिरियस आहे विषय, फार सिरियस आहे. अध्यक्ष महोदय, स्थानिक या शब्दाची व्याख्या 15 वर्ष जो व्यक्ती त्या ठिकाणी राहतो तो स्थानिक असं त्यात धरलं जातं. आता त्यांनी बोलताना सुद्धा असं म्हटलं 80% स्थानिक लोक त्या ठिकाणी कामाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, 80% स्थानिक त्या ठिकाणी आहेत पण भूमिपुत्र नाहीत. अध्यक्ष महोदय, तिथं भूमिपुत्र नाहीत. हे स्थानिक जे 15 वर्ष तिथे राहतात, 100% सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे. स्थानिक मध्ये ते आले हे पण आम्हाला आनंद आहे, त्यांना मिळालीच पाहिजे. पण भूमिपुत्र म्हणून आपण वेगळा नियम, वेगळा कायदा आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, भूमिपुत्र म्हणजे कोण? ज्याची जागा MIDC जाती, ज्याच्या जागावर MIDC येते, जो आपली जागा देतो, जिथं उद्योग उभारतात, त्या भूमिपुत्रांसाठी आपण या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मी मगाशीच सांगितलं स्थानिक आणि भूमिपुत्र याच्यामध्ये एक फरक झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मी IT सेक्टर संदर्भात बोलतो. ITच्या जे काही हिंजवडी मान मारून जी आमच्याकडे तळवडे मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये IT कंपनीचा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जर आपण यादी मागवली या कंपन्यांमधलं स्थानिक लोकांना किती रोजगार या ठिकाणी मिळालाय, तर अध्यक्ष महोदय, ज्या लोकांच्या जागा गेल्या त्याच्यामध्ये IT सेक्टरमध्ये गेल्यात, ऑटोमोबाईल मध्ये मावळ, मुळशी, इकडं आमच्याकडे चाकण, खेड, आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, आमची भोसरी, पिंपरी चिंचवड, याच्यामध्ये जे स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा केल्यात, या भूमिपुत्रांची मुलं किती कामाला आहेत याची सुद्धा आकडेवारी अध्यक्ष महोदय आपण त्या कंपनीकडनं घेतली पाहिजे. स्थानिक या शब्दाची व्याप्ती भास्कर भाऊ त्यावेळेस फार मोठी केली, त्यात भूमिपुत्र कुठंच दिसला नाही. आज सुद्धा भूमिपुत्र त्यात नाही अध्यक्ष. तर त्याच्याकरता माझी विनंती राहील उद्योग मंत्र्यांना की उदयजी सामंतांना याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडासा विचार करावा, त्याचंही स्पष्टीकरण करावं. अध्यक्ष महोदय, आमचा भूमिपुत्र हा कुठल्याही कंपनीची नियम तोडणार नाही, कुठल्याही कंपनीचं उत्पादन कमी करणार नाही. आमच्या भूमिपुत्राला जे क्वालिफिकेशन त्या कंपनीमध्ये नोकरीसाठी पाहिजे, त्यांच्या कामगार म्हणून त्यांच्या नियमावलीमध्ये असेल, ते क्वालिफिकेशन आमच्या भूमिपुत्रांचं पाहावं, त्या ठिकाणी त्यांना घ्यावं. फक्त भूमिपुत्र म्हणून नाकारून चालणार नाही अध्यक्ष महोदय. त्याच्याकरता या भूमिपुत्रांकरता आपण स्वतः लक्ष द्यावं मंत्री महोदय. मी तर सुरुवातीलाच आपलं अभिनंदन केलं अध्यक्ष महोदय. मी माझ्या राजकीय 12 वर्षाच्या या काळामध्ये ज्या वेळेस या लघु उद्योगांचे असतील, मोठ्या उद्योजकांचे असतील, कुठल्याही उद्योजकांचे प्रश्न असतील, स्वतः मंत्री महोदय तिथे आलेले आहेत. मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करत असताना काही मी सूचना केल्यात, त्याच्याही संदर्भामध्ये मंत्र्यांनी स्पष्टता द्यावी. धन्यवाद. 36 वरती बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय, औद्योगिक ह्याच्यासाठी आपण मंत्री महोदय 75 कोटीचे 6,000 कोटी रुपये कर्ज घेताय. आमची आपल्याला विनंती आहे 16,000 किंवा 26,000 घ्याव्या. परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये टेंभुर्णी MIDC आहे. आपल्याला देखील आपण आला होता, बघितलं की आज तिथे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं आवश्यक आहे ते नाही. परवा आपण उद्योग एक त्या ठिकाणी आग लागली आणि त्या आग लागल्यामुळं तिथं खूप मोठं नुकसान झालं. तर तिथं फायर ब्रिगेडची सिस्टीम ही त्या आता जे आपण कर्ज उपलब्ध करणार आहे ह्याच्यातून प्रत्येक MIDC मध्ये फायर ब्रिगेडची सिस्टीम, आमच्या टेंभुर्णी
MIDC मध्ये फायर ब्रिगेडची सिस्टीम नसल्यामुळे तिथल्या उद्योगाला अशा अचानक त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये खूप मोठं नुकसानाला सामोरे जावं लागते. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय तिथले रस्ते मंत्री महोदय त्या ठिकाणी अतिशय खराब झालेत. उद्योगाला त्या ठिकाणी आपण आकर्षित करत असताना तिथं रस्त्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय पुणे, टेंभुर्णी, सोलापूर सध्या MIDC मध्ये जागा कुठं उपलब्ध नाही. आणि मग आज आपण जशी बैठक घेतली आमची मोडलीम आणि मेंढापूर MIDC या बाबासाहेब दमन MIDC बाबासाहेब देशमुख ठीक आहे. MIDC बोला. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण ह्या दोन्ही MIDC ला त्या ठिकाणी मंत्री महोदय तात्काळ मान्यता द्यावी. आणि माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मंत्री महोदय महाळुंग श्रीपूर गाव आहे जिथं शेती महामंडळाची 3800 एकर हेक्टर जागा त्या ठिकाणी 97% वाटप झालंय. आणि आता शेती महामंडळाची जागा शिल्लक आहे आणि तिथून आता हा नवीन शक्तीपीठ जातोय. 3800 हेक्टर जागा शिल्लक आहे. तर तिथं देखील आपण MIDCच्या माध्यमातून काम करू शकतो. आणि स्थानिक नोकऱ्याच्या बाबतीत आपल्याला विषय निघाला. मंत्री महोदय माझ्या टेंभुर्णी मतदारसंघात टेंभुर्णीमध्ये जिंदाल नावाची कंपनी आहे पत्र्याची. तर जाधव साहेब तिथं आधार कार्ड बघितलं जातं. माढा तालुक्यातलं जर आधार कार्ड असेल तर त्याला नोकरी दिली जात नाही. ही गंभीर बाब आहे मंत्री महोदय की स्थानिक लोकांना नोकरी मंत्री महोदय देत असताना ते जिंदाल कंपनी आधार कार्ड जर माढा तालुक्यातला असेल तर त्याला नोकरी देत नाही. आणि तसं HR ने त्यांची पॉलिसी तयार केली आहे की स्थानिक लोकांना नोकरी द्यायची नाही. मग हा एका बाजूला आपण भूमिपुत्राला स्थानिक नोकऱ्या दिल्या पाहिजे 80%. आणि दुसऱ्या बाजूला अशा कंपन्या जिथं UP बिहारवरनं बाहेरनं सगळी लोक आणून काम करतात परंतु इथल्या कुणालाही कामाला घेतलं जात नाही. ह्या उद्योग व्यवसाय येत असताना स्थानिकाला त्या ठिकाणी प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण 6000 कोटीचं कर्ज घेतल्यानंतर आमच्या MIDC मध्ये फायर ब्रिगेड सिस्टीम आणि रस्ते त्याच ठिकाणी झाले पाहिजे. आणि मंत्री महोदय टेंभुर्णी MIDC मध्ये आज आपल्याकडं एक पतंजलीचा प्लॉट मोठा आहे त्याच्यामध्ये 25-30 फूट त्या ठिकाणी मुरुमाचं उत्खनन करून आपल्या MIDCचं नुकसान केलंय. याच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करणं आवश्यक आहे. आपल्या या बिलाला समर्थन देऊन थांबतो. सन्माननीय मंत्री महोदय आता नाही ना प्लीज नाही. करा त्याच्यामध्ये आमचा काही विरोध नाही आहे. पण अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये एक MIDC आहे आणि या MIDCचे अनेक प्लॉट असे मोकळे होते आणि ते एन्क्रोचमेंट झाल्यानंतर त्याचं पुनर्वसन SRAच्या माध्यमातून म्हणजे MIDCच्या माध्यमातून करण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ती कार्य सुरू होत असताना आज जवळजवळ 18 वर्ष झाली. अध्यक्ष महोदय एक पॉकेट नंबर 9 मध्ये एकच उदाहरण सांगतो. पॉकेट नंबर 9 मध्ये सुरुवात केली तेव्हा 600 झोपड्या होत्या. आज 1200चं इलेक्शन झालं अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी MIDCचं कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे आणि विकासकाने बांधायचं विकासानेच अलॉटमेंट करायची आणि परत ते पुन्हा पाचं करायचं. अध्यक्ष महोदय हे फार गंभीर आहे आणि पूर्ण MIDCचा विचार केला तर त्याची श्वेतपत्रिका काढली तर बरं होईल असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे शासनाचं किती नुकसान झालंय तिथे किती भ्रष्टाचार झालाय हे समोर येईल. अध्यक्ष महोदय माझ्या पॉकेट नंबर 9 मध्ये आज जवळजवळ 114 लोक आज बेघर आहेत आणि त्या ठिकाणी कुठले पाठवून मगून आणि जवळजवळ 5 वर्षापासून त्यांना भाडं नाही आहे आणि भाडं नाही आहे घर नाही. त्याच्या मागून आलेली पात्र झालेल्या लोकांना आता अलॉटमेंट दिली जाते. अध्यक्ष महोदय मंत्री महोदय माझी विनंती आहे की आपल्याकडे खातं आहे आणि झोपडीधारक आहेत भाडं नाही आहे काय नाही त्याचा आपण विचार करून त्यांना न्याय द्यावा एवढीच बिलाच्या सन्माननीय मंत्री महोदय मान्य अध्यक्ष महोदय या बिलावर सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव, महेशजी लांडगे, अभिजितजी पाटील, बाळासाहेब नर यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. सन्मान्य अध्यक्ष महोदय थोडी गफलत अशी होती की हे 6000 कोटी रुपये जे आपण 75 कोटीवरनं वाढवलेले आहेत हे पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वाढवलेले नाहीत. आणि सुरुवातीलाच भास्कर जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सुरुवातीला का देतो हे तो आपला गैरसमज दूर होईल. हे विधायक सभागृहामध्ये आणण्याच्या अगोदर 8 दिवस आम्ही एवढ्यासाठीच जाधव साहेब मंजूर केलं आणि 6000 कोटी रुपये आम्ही हुडकोकडनं घेत होतो. आणि हे घेत असताना त्यांनी आम्हाला अट घातली की 75 कोटीचा जो आमचा 1975चा एक नियम होता की 75 कोटीपेक्षा वर आम्ही कर्ज घ्यायचं नाही, ती मुदत
म्हणजे जी काय मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे, 6,000 कोटीपर्यंत गेली पाहिजे आणि तरच आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो, अशा पद्धतीची तातडीची मागणी त्यांनी केल्यामुळं हुडकोनी त्याच्यामुळं आपण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला. आणि मगाशी जे म्हटलं की सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे 6,000 कोटी रुपये मंजूर झालेले नाही. जे आपल्याकडे देशातलं मोठं विमानतळ होतं पुरंदर विमानतळ, त्या पुरंदर विमानतळाच्या लँड ॲक्विजिशनसाठी हे पैसे आपण मंजूर करून घेतलेले आहेत. परंतु सुधीर भाऊ तुम्ही जे सांगितलेत की आता लँड ॲक्विजिशनसाठी पैसे आहेत, म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होणार आहेत की नाही, तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही 100% होणार आहेत. त्याच्यामध्ये चिंता अजिबात करण्याची आवश्यकता नाही. मी सुरुवातीलाच का सांगितलं की 6,000 कोटी हे पुरंदरसाठी आहेत, तर 6,000 कोटी हे महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाहीत. म्हणजे सन्मान्य सदस्यांचा गैरसमज दूर होईल. सन्मान्य सुधीर भाऊनी ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDCच्या संदर्भामध्ये निधीची आवश्यकता आहे अशी मागणी केलेली आहे. आपल्याला सुधीर भाऊ माहिती आहे की तुम्हीच आनंदवनाचं भूमिपूजन केलेलं होतं. त्याच्यामुळं चंद्रपूरला देखील निधी देण्याच्या संदर्भामध्ये आमची कुठेही नकारार्थी भूमिका नाही. परंतु यावेळी थोडं MIDCनं एक निर्णय घेतलाय की ही कामं मंजूर करत असताना MIDCवर जास्त बर्डन येणार नाही अशा पद्धतीनं निधी मंजूर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु 80 कोटी रुपयाची मागणी सन्माननीय सुधीर भाऊनी केली, त्यातले निम्मे 40 कोटी रुपये तातडीनं त्या कामासाठी दिले जातील, हे देखील आश्वासन सुधीर भाऊ आणि सभागृहाला मी देतो. दुसरी महत्वाची गोष्ट की गडचिरोलीच्या बाबतीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुधीर भाऊ JSW 1 लाख कोटीचा स्टील प्लांट करतंय, सुरजागड इस्पात 10,000 कोटी, मेसर्स लॉईड मेटल्स 16,500 कोटी, वरद 1,520, लॉईड मेटल्स पुन्हा एकदा 5,700, 14,000, हरिओम 3,125 आणि फाईन क्राफ्ट 1,620 असे 1,52,475 कोटीचे प्रकल्प हे एकट्या गडचिरोलीमध्ये होत आहेत. मी वारंवार सुधीर भाऊ असं सांगितलेलं आहे की पूर्वी गडचिरोलीचं नाव हे कदाचित नक्षलवादी गडचिरोली असं होतं, परंतु आज ते नाव आम्ही उद्योग नगरी म्हणून बदलण्यामध्ये यशस्वी झालोय, याचा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अजिबात औद्योगिक नक्षलवाद होणार नाही आणि तो होऊ नये म्हणून भाऊंनी जी मागणी केलेली आहे की गडचिरोलीच्या सगळ्या संबंधित यंत्रणेबरोबर एका बैठकीचं आयोजन करायचं आहे. मी भाऊंना शब्द देतो की गडचिरोलीमध्ये येऊन त्यांना बरोबर घेऊन या सगळ्या यंत्रणेची बैठक उद्योग मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आयोजित करीन. दुसरा महत्वाचा मुद्दा जो सुधीर भाऊंनी मांडला की व्हाईट पेपर काढण्याच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंची मागणी आहे आणि सुधीर भाऊ या मागणीला प्रतिसाद देत पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आम्ही किती MOU केले, किती रोजगार आम्ही निर्माण केले, किती MOUची अंमलबजावणी केली, या सगळ्या बाबतीतला विभागनिहाय व्हाईट पेपर म्हणण्यापेक्षा भगवी पत्रिका आपण नक्की सभागृहामध्ये काढू, हा देखील शब्द या सभागृहामध्ये मी सुधीर भाऊंना देतो. जरी भास्कर जाधव साहेबांचा सुरुवातीला उल्लेख केला असला तरी अजून अनेक मुद्दे भास्कर जाधव साहेबांनी या ठिकाणी मांडले आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की गुहागरची MIDC रद्द होऊ नये हा तुमचा प्रामाणिकपणाचा त्याच्यातला भाव होता. परंतु मी राजकीय बोलत नाही, त्याच्या मागे एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला होता आणि त्यांची नावं राजकीय दृष्ट्या आता घेणं योग्य नाही. परंतु राजापूरचा प्रकल्प रद्द झाला तर आम्ही गुहागरला 3,500 एकर जमीन देऊ, आम्ही त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आणू, आम्ही त्या ठिकाणी रिफायनरी आणू, हे जे काय वातावरण म्हणजे तुमच्याच मतदारसंघामध्ये जाधव साहेब नाही, माझ्या मतदारसंघामध्ये देखील निर्माण करण्यामध्ये काही लोक त्यावेळी यशस्वी झाली होती. खरं तर हा प्रचार रिफायनरीची जागा रत्नागिरीमध्ये आणू, रत्नागिरीतनं गुहागरमध्ये आणू, हे कोणालाच सांगायची आवश्यकता नव्हती आणि त्याच्या गैरसमजातनं ती MIDC नक्की रद्द आम्ही केली. परंतु भास्कर जाधव साहेब आज तुम्हाला मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो, पुढच्या महिन्यात आपण अतिशय गुहागरला MIDC होण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करू आणि जर जागा देण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेत असाल तर आजच सांगतो की तुम्ही 300 एकर जरी जागा दिली तरी देखील गुहागरमध्ये MIDC करण्याचं आश्वासन नाही, वचन मी आज भास्कर जाधव साहेबांना देतो. कारण गुहागरमध्ये MIDC नाही, त्याचं कारण आहे भाऊ, मी सांगतो. आता ते म्हणजे माझा उद्देश काय तो जाधव साहेबांना कळला. रिफायनरी कोणी गुहागरला आणतो म्हणून सांगितली त्याबद्दल मला अजिबात, पण त्यांची रास्त भूमिका होती की गुहागरमध्ये प्रदूषण विरहित कारखानदारी आली पाहिजे, त्या ठिकाणी प्रकल्प उभे राहिले पाहिजे, ते मी नाकारतच नाही. परंतु त्यावेळीची सिच्युएशन जी तयार झाली होती त्या सिच्युएशनमुळं ती MIDC रद्द करावी लागली, याचं देखील भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. स्थानिकांचा प्रश्न जो भास्कर जाधव साहेबांनी मांडला तोच प्रश्न नाही, महिन्याभरात आपण बैठक घेऊ, आपण जागा आयडेंटिफाय करू
आणि जागा आयडेंटिफाय करताना त्याच्यामध्ये 2G असेल, चॅप्टर 6 असेल, 32 असेल, 31 असेल, 40 असेल, 50 असेल, ते सगळं नियमाप्रमाणे काढू आणि भास्कर जाधवांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी MIDC नक्की करू, हा सभागृहामध्ये मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जाधव साहेबांनी सांगितली की प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे नोकरीमध्ये, आणि तोच मुद्दा महेशजी आपण या ठिकाणी मांडलात. खरं तर भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये माझं देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. पण ज्यावेळी ह्या जागा आपण घेतो त्यावेळी भूमिपुत्रांच्या निमित्तानं काही ना काहीतरी आपण करत असतो. मग PAPचे आम्ही प्लॉट त्यांना देतो. आजच माझ्याकडे जालनामध्ये एक बैठक झाली, 15% परतावा. म्हणजे मी हे मान्य करतो की आमच्याकडच्या काही प्रोसिजर ज्या आहेत या पारंपरिक चालत आलेल्या आहेत आणि त्या पारंपरिक प्रोसिजरकडे अधिकाऱ्यांनी लक्षच द्यायचं नाही, ही देखील भावना आमच्यामध्ये, याच्याबद्दल नाकारण्यासारखं काहीच नाही. आजचं साधं उदाहरण सांगतो की 15% परतावा देण्याच्या संदर्भातला निर्णय हा 2013ला झाला होता. त्याच्यानंतर करोना आला. 15% जागा कोणाची द्यायची आहे? ज्या भूमिपुत्रांकडनं जागा घेतली त्यांना 15% द्यायची आहेत. पण त्यांना 2 लाखाची जागा देताना 20 लाख रुपये दंड लावण्यात आला. तो देखील आज मी माफ केला. त्याच्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्याचीच भूमिका सरकार म्हणून आमची आहे. आणि जाधव साहेब, तुम्ही एक उल्लेख केलात की याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. याच्याशी मी 100% सहमत आहे. आणि म्हणून आजच आमच्या विकास आयुक्तांना हे निर्देश दिले जातील की प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक, म्हणजे ज्याची व्याख्या महेशजींनी देखील केली, तुम्ही देखील केली, आणि भूमिपुत्र यांना कशा पद्धतीनं रोजगार आम्ही देऊ शकलो याचा 3 महिन्यामध्ये आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी ते पटलावर ठेवण्याची जबाबदारी देखील आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा जो बाळ नरसाहेबांनी सांगितलं, साहेब, MIDCच्या तुमच्या भागातला जो प्रश्न आहे तो खरोखरच क्लिष्ट विषय बनलेला आहे. याच्या मी 2-3दा बैठका घेतलेल्या आहेत. पण पुन्हा एकदा तुमच्यावर बैठक घेऊन त्याच्यामधनं झोपडपट्टीवासियांना कशा पद्धतीनं न्याय देता येईल हा देखील निर्णय आपण घेऊ. परंतु MIDCचं स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसनाचं एक धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून MMR रिजनमध्ये असेल, मोठ्या आपल्या शहरांमध्ये असेल, तिथे एन्क्रोचमेंट झालेला आहे आणि 2011च्या पूर्वीच्या स्लम म्हणून जाहीर झालेल्या आहेत, तिथं हा प्रयोग आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये देखील आपल्या मतदारसंघातली काही कामं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अभिजित पाटील साहेबांनी आताच 2 मुद्दे ह्या ठिकाणी मांडले, पण मला अशी अपेक्षा होती की मगाशी जी मिटिंग झाली आणि तुमच्याकडे जे आपण MIDC जाहीर करतोय, म्हणजे आम्ही विरोधकांचं देखील काम करतोय हे देखील सभागृहाला कळलं असतं. आताच 2 तासाबरोबर अगोदर त्यांची बैठक झाली. परंतु हे करत असताना टेंभुर्लीचा प्रस्ताव हा माझ्याकडे आलेला आहे फायर ब्रिगेडचा, त्याला देखील आम्ही लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून देऊ. आणि म्हणून मला सगळ्या सन्मान्य सदस्यांना एक विनंती करायची आहे. कोको कोलाच्या संदर्भात देखील सांगतो ना. कोको कोलाच्या संदर्भामध्ये एक महिन्याभरापूर्वी जाधव साहेब आपण सांगितलेली वस्तुस्थिती माझ्याकडे लक्षात आल्यानंतर मी स्वतः अगदी बेंगलोर पासून दिल्ली पासूनचे सगळे अधिकारी बोलून घेतले होते. एक टप्पा नक्की असा होता की स्थानिकांना रोजगार मिळतोय की नाही ही शंका निर्माण होत असताना परवा जी आम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर जवळजवळ 160 ते 170 लोक त्यांनी स्थानिक पातळीवरची घेतलेली आहे. त्याची यादी देखील मी आपल्याकडे पाठवतो. परंतु त्याच्यामध्ये आपण जसं सांगितलं तसं कुठेही आपण राजकारण केलं नाही. जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, जी पॉलिटेक्निक तिथली कॉलेज आहेत, तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि त्याच्यातनं 160 ते 170 मुलं, मी यादी आपल्याला मी ती देतो. त्याच्यानंतर मला तिथं अजून एक आश्चर्याचा धक्का बसला, तो म्हणजे जिल्ह्यामध्ये प्लांट कोको कोला आणण्यामध्ये सरकारनं प्रयत्न केले. कोकणामध्ये असा प्लांट व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की सातारा देखील महाराष्ट्रामध्येच आहे, कोल्हापूर देखील महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल दुमत नाही, महाराष्ट्रातली लोक देखील स्थानिक म्हणून तिथे आले पाहिजेत, त्याच्याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही. पण जर आमच्याकडची लोक संपली किंवा आमच्याकडची सगळी आयुध संपली, आमच्याकडची यंत्रणा संपली, तर दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये जाणं मी समजू शकतो. परंतु हे कोल्हापूर सातारा सोडा, हे परराज्यातून त्यांनी गाड्या आणल्या होत्या. जाधव साहेब, त्या देखील गाड्या त्यांनी, जर आमच्याकडच्या गाड्या संपल्या तर जगाच्या पाठीवरनं कुठनं पण तुम्ही गाड्या आणा. अगदी कोका कोला जिथं पहिल्यांदा सुरुवात झाली परदेशामधनं, तिथनं देखील गाड्या आणा असं सूचना केल्यानंतर आज आपल्या स्थानिक लोकांच्या गाड्या तिथे लावण्याचा निर्णय कोका कोलाने घेतलेला आहे. आणि लक्ष्मीच्या बाबतीतला निर्णय हा परवा माझ्या माहितीप्रमाणे पंकजाताईंनी चांगलं उत्तरामध्ये सांगितलंय की याच्या बाबतीमध्ये व्हिजिट करणं गरजेचं आहे. मी देखील शिष्टमंडळाला भेटलो. मी देखील पंकजाताईंना विनंती करेन, आपण देखील तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, पुढच्या अधिवेशनानंतर 15-20 दिवसामध्ये आपण कॉमन तिथे व्हिजिट करू. आणि खरोखरच मॅनेजमेंट सांगते, त्याच्यामध्ये तथ्य आहे
की उपोषणाला बसलेले सांगतात त्याच्यामध्ये तथ्य आहे, याची कुठेतरी शहानिशा करून त्याच्यावर देखील आपण मार्ग काढू, हे देखील आश्वासन मी या सभागृहामध्ये देतो. सन्मान्य सदस्यांनी सगळ्यांनी ज्या मला सूचना केल्या त्याची अंमलबजावणी सकारात्मक करू हा शब्द देतो आणि सभागृहाला विनंती करतो की जो मी प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याला मान्यता द्यावी, तो मंजूर करावा. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास विधेयक 2026 विचारात घेण्यात यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. फुंडकरजी तुमचं काय आहे? विधेयक 47. अध्यक्ष महोदय, मोदयांनी नाही, घेऊन आता घेऊन येतो. सुरुवात नाही, करतो. मंत्री महोदय नाहीये ना. माझी अर्धा तास सोमवारी घ्यायची आहे. माझी नाही, अर्धा तास सोमवारी घ्यायची. ज्या होईल ते आता पुकारतोय. हो अध्यक्ष महाराज.